नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हेल्थ एज्युकेशन. खूप IMP टॉपिक आहे आपल्याला. CHN म्हणजेच कम्युनिटी हेल्थ नर्सिंगसाठी सेकंड इयर, फर्स्ट इयर, ANM फर्स्ट इयर, ANM सेकंड इयर आणि JNM फर्स्ट इयर ह्या तिन्ही वर्षासाठी अत्यंत IMP चॅप्टर आहे. त्याच्यात डेफिनेशन विचारली जाते, डेफिनेशन विचारली जाते, शॉर्ट नोट विचारली जाते आणि 15 मार्काचा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे. JNM साठी 15 मार्काचा क्वेश्चन तर येतो म्हणजे येतोच. तरी मग आपण चला तर बघूया. पहिले डेफिनेशन बघूया. त्याच्यामध्ये येतं आरोग्य शिक्षण म्हणजे काय आपल्याला लिहायचे व्याख्येमध्ये. तर आरोग्य शिक्षण म्हणजे काय? त्यांच्या लोकांच्या आरोग्याविषयक ज्ञान आणि लोकांच्या आरोग्यविषयक जो ज्ञान आहे, जे कौशल्य आहे आणि जे सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच आपण, आणि त्याच्यामुळे काय होतं, आरोग्यदायी जीवनशैली सुधारू शकते आणि समाजाला एकूण फायदा होऊ शकतो. याचं काय परिणाम होणार आहे ते पण आपल्याला सांगायचं त्याच्यावरती. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आरोग्य शिक्षण असे म्हणतो. आरोग्य शिक्षण म्हणजे काय? पहिलं 3 शब्द लक्षात ठेवा फक्त. ज्ञान, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन. हे प्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यांना आरोग्यदायी जीवनशैली सुधारू शकते आणि त्याच्यामुळे समाजाचा एकूण आरोग्यावर म्हणजे आता आपल्याला करायचे आरोग्य शिक्षणातून एका व्यक्तीला म्हणजे त्याला त्याच्या ज्ञानात, त्याच्या कौशल्यात आणि त्याच्यामध्ये जे सकारात्मक दृष्टिकोन आहे आरोग्यविषयक त्याला नाही का सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करायचा आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो सुशिक्षित होणार आहे. आरोग्यविषयक त्याला थोडी जागरूकता निर्माण होणार आहे, त्याच्या फॅमिलीला होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, समाजाचा सर्व विकास चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, आरोग्य शिक्षण असे म्हणतो. आरोग्य शिक्षणामध्ये इतकी ताकद आहे कारण का आपले सर्व प्रिव्हेन्शन करू शकतो ना आपण. जीवनशैली सुधारली तर आजार आपोआप कमी होणार आहे, ज्यामुळे आपल्याला जो खर्च लागणार आहे पुढचा त्या डिसीजवर ट्रीटमेंट करण्याचा तो कमी होणार आहे. ही झाली हेल्थ एज्युकेशनची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण बघू तत्वे काय काय. तर तत्वे आपल्याकडे भरपूर तत्वे तरी, आणि तत्वे 5 मार्काला विचारली जाते. नुसतं आरोग्य शिक्षणाची तत्वे 5 मार्काला टीप येऊ शकते, नाहीतर मग आपल्या 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 5 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातो. तर त्याच्यामध्ये पहिलं तत्व काय आहे, कोणती गोष्ट आपल्याला शिकण्यापूर्वी आवड पाहिजे. आता ज्यांना आवड आहे ते व्हिडिओला टच करतात, बघतात, संपूर्ण शेवटपर्यंत बघतात. आणि ज्यांना आवडच नाही आहे ते फक्त लिहून घेणारे, स्क्रीनशॉट मारण असेल त्यांच्याकडे स्टडी मटेरियल तर ते राहणारच आहे, पण ते ऐकणार आहे का नाही. तर त्याची आवड पाहिजे. आवड असल्याखेरीज लोक शिकू शकत नाही. आवड असल्याशिवाय शिकू शकतो आपण नाही. मानसशास्त्रातील बहुत श्रुत तत्व आहे. मानसशास्त्राचंच तत्व आहे, आपल्याला शिकवलेलंच आहे. मानसशास्त्रामध्ये पण आपल्याला हा पॉईंट महत्त्वाचा आहे, म्हणजे आवड. कोणती गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला आवड पाहिजे, त्यामुळे लोकांना त्या गोष्टीकडे रस येतो. म्हणजे आवड असल्यानंतर आपल्या एखादी गोष्ट आहे, आपण उदाहरणार्थ घ्या ना, तुम्हाला मेडिकल फील्ड आवडते, काही इंजिनिअरिंग फील्ड आवडते. आता मला इंजिनिअरिंग फील्ड आवडत होते, पण तरी पण मला मेडिकल फील्डमध्ये टाकलं तर मग माझं कॉन्सन्ट्रेशन बसन का? मला आवडती की फील्ड नाही. मग आवड नसली तर तिकडं आपण जास्त चांगल्या पद्धतीने प्रभावी व परिणामकारक कोणती गोष्ट करू शकतो का? नाही करू शकत. त्याच्यानंतर रुग्णाच्या गरजा शोधून त्यावर आरोग्य शिक्षण देणे. रुग्णाच्या गरजा शोधायच्या आपल्याला, जी गोष्ट गरजेची तीच गोष्ट त्याला शिकवायची आहे. त्यामुळे काय होतं, आरोग्य शिक्षण हे परिणामकारक आणि प्रभावी होतं. म्हणजे आपण कोणती गोष्ट त्याला जी गोष्ट गरजेची आहे, आता त्यांना तुम्ही कोणतं पण उदाहरण घ्या ना, जी गोष्ट तुम्हाला गरजेची ती जर दिली, आता तुम्हाला आरोग्य शिक्षण लागतंय, मी तुम्हाला देते तर तुम्ही बघणार व्हिडिओ, आणि मी दुसरेच व्हिडिओ टाकले काही पण तर तुम्ही बघणार आहे का? नाही. त्यामुळे आरोग्य शिक्षण हे परिणामकारक होण्यासाठी काय करायचं, आपल्याला त्याच्या गरजा ओळखायच्या आहेत. त्याच्यानंतर येतं सेकंड. पहिलं काय झालं, आपलं पहिलं काय झालं, आपली आवड निर्माण केली. दुसरं काय, आपलं सहभाग. आता सहभाग, आरोग्य शिक्षण देताना मी एकलीच आरोग्य शिक्षण देते आणि तुम्ही बघतच नाहीये, मग काय, तुम्ही ऐकत नाही किंवा तुम्ही त्याला मला काहीतरी फीडबॅक देत नाहीये, मग त्या गोष्टीमध्ये काही अर्थ आहे का? नाही. त्याच्यामुळे सर्वांचा सहभाग पाहिजे. आरोग्य शिक्षण ही अशी गोष्ट त्याला सहभागाशिवाय पर्यायच नाही. एकल्या माणूस सहभाग हे करू शकतं का? आरोग्य शिक्षण देऊ शकेल, हेल्थ एज्युकेशन देऊ शकतं का? नाही देऊ शकत. त्यासाठी आपल्याला समाज पाहिजे आपल्यासमोर, किंवा एखादा संघ पाहिजे, कुटुंब पाहिजे, किंवा एखादी व्यक्ती पाहिजे 2-3 आपल्याजवळ. निष्क्रियपणे शिक्षण घेण्यापेक्षा हे खूपच परिणामकारक ठरते. चांगल्या पद्धतीचं पूर्वी. त्याच्यानंतर गटचर्चा म्हणजे गटामध्ये उभा राहून परिसंवाद म्हणजे एकमेकांमध्ये संवाद साधणे. तसेच शाळेमध्ये किंवा कार्यशाळा असेल इत्यादी यामध्ये सहभागी झाल्यामुळे आरोग्य शिक्षण आत्मसात करण्याची शक्यता वाढते. आता आपण अंगणवाडीमध्ये गेलो, तिथे सर्व स्त्रियांना बोलवलं, गरोदर मातेला, त्यांना मला आरोग्य शिक्षण द्यायचे. प्रिव्हेंट ॲनिमिया किंवा त्यांना कुपोषण मुक्त करण्यासाठी आपण त्यांना आरोग्य शिक्षण देऊ शकतो, कारण त्यांच्या पोटामध्ये एक बाळ वाढते, त्याच्या काळजीसाठी मी आरोग्य शिक्षण देणार आहे. त्यांना त्यांची गरज पण ओळखली मी, त्यांची आवड पण राहणार आहे, कारण स्वतःचं बाळ कोणालाच वाटणार आणि कुपोषित व्हावं म्हणून. त्यामुळे त्यांची आवड बघितली, सहभाग राहील त्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात. तर अशा ठिकाणी समजलं. त्याच्यानंतर आकलन म्हणजे काय, त्याला समजलं पाहिजे ती गोष्ट.
त्याच्यामध्ये तर ज्या लोकांना आरोग्य शिक्षण द्यायचे आहे त्या लोकांची शिकण्याची क्षमता बघायची, साक्षरता बघायची, शिक्षण बघायचं, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. त्याच्यामध्ये काय आकलन, आता तुम्ही एखादा अडाणी व्यक्ती आला आणि त्याला सांगितलं डिसीज प्रिव्हेंट करायचे, हेल्थ प्रमोशन करायचे, आम्हाला हेल्थ एज्युकेशन द्यायचे तुम्हाला, हे शब्द त्याला समजेल का नाही, त्याला त्याच्या भाषेत समजून सांगायचे. आपल्या आरोग्याचा दर्जा वाढवायचा, आजारपण कमी करायचे, आपल्याला आरोग्याची स्थिती सुधारायची, या भाषेत समजून सांगितलं तर त्याला लवकर समजेल, लोक समजू शकतील अशाच माहितीची त्यांना पुरवली पाहिजे. तुम्ही हे पाठ नाही केलं, नुसतं व्हिडिओ जर ऐकला आणि तुमच्या लक्षात येईल काय काय पॉईंट सांगितलेले तर तुम्ही मनाने लिहू शकतात एक्झाममध्ये. त्यामुळे मी तुम्हाला एकदम उदाहरणासहित समजून सांगते. त्याच्यामध्ये की संवाद, आता परत पहिलं काय झालं आपलं लक्षात आणा, रिमेंबर, ताबडतोब रिमेंबर करण्याचा प्रयत्न करायचा. पहिलं काय झालं आवड, दुसरं काय झालं आपलं सहभाग, नंतर आकलन. आता काय हे संवाद आहे. संवादामध्ये काय, शिक्षण म्हणजे एक अर्थाने संवाद साधणे. आता आरोग्य शिक्षण म्हणजेच काय, संवाद साधणे. आपण संवादामार्फतच आपल्याला आरोग्य शिक्षण द्यायचं आहे ना, तर ते आरोग्य शिक्षण देत असताना लोकांना नवीन अपरिचित शब्दांचा वापर टाळणे. आता आपण त्याच्यामध्ये सांगितलं अपरिचित शब्द आपल्याला स्किप करायचे. आता मी जे तुम्हाला समजा सपोज आपल्याला होईना, आता आपण सांगितलं ना अडाणी व्यक्तीला मी जे इंग्लिश शब्द मारले कळणार आहे का नाही, त्यामुळे साधे सोपे शब्द वापरले पाहिजे. जागृतीकरण, 5 नंबरचं जागृतीकरण म्हणजेच काय बघू आपण. प्रत्येक व्यक्तीमध्ये शिकण्याची मूलभूत इच्छा उर्मी असते. आता कोणती गोष्ट, आता नवीन गोष्ट आली माझ्याकडे, काही व्यवस्थित काही होईना असू द्या, आपल्या लहानपणापासून आपल्यामध्ये तो गुण आहे, इच्छाशक्ती आपल्यामध्ये ती काय का नवीन गोष्ट शिकायची, काय आहे कसं आहे, उत्सुकता असते ना आपल्या मनामध्ये नेहमी, ती फक्त जागृत करण्याची आपल्याला जागृत करायचे. आरोग्य शिक्षकाला काय करायचंय, फक्त व्यक्तीच्या मनामध्ये जी शिकण्याची ऊर्जा आहे, जी उत्सुकता आहे, तिला आपण इच्छा जागृत करायची, ती इच्छा त्याला म्हणतो आपण जागृतीकरण. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या जागृतीकरण झाल्यानंतर तुम्हाला काय आहे कसं आहे, मग ती उत्सुकता लागणार आहे, मग ते आपल्याकडून चांगल्या पद्धतीने आरोग्य शिक्षण घेणार आहे. मग आता ते म्हणजे फार थोडे लोक एकदा शिकवलेल्या सर्व गोष्टी आत्मसात करतात. आता मी तुम्हाला एकदा समजून सांगितलं तुम्हाला समजणार नाही, तुम्ही परत व्हिडिओ बघा. काही प्रत्येक जणाला एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळं पाठवणार का नाही, त्याला परत ऐकावं लागेल, आत्मसात करावं लागेल. त्यामुळे अनेकांसाठी वारंवार उजळणी करायची. आज जे कीवर्ड आहे का मी तुम्हाला रिपीट करून करते, मी ऐकलं तुम्ही पहिले मी काय सांगितलं तुम्हाला, आवड, आकलन, संवाद, जागृतीकरण, हे शब्द मी परत काय विचारते कारण ते मेन आहे, त्याच्यावरून तुम्ही खूप मोठं लिहू शकता, म्हणून मी ते शब्द रिपीट करते. तर याच्यामध्ये सांगितलेले अनेकांसाठी वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे, सर्वांसाठी नाही पण अनेकांसाठी, समजलं. आता याच्यामध्ये नंतर येतं कृतीतून शिकणे ही एक सक्रिय क्रिया आहे. शिकणे कशी आहे, सक्रिय क्रिया आहे. कारण एखादी गोष्ट करून त्यातून शिकायचे महत्त्व खालीलप्रमाणे विशद केले आहे. आता मी ऐकले तर मी विसरतो, मी नुसतं ऐकलं तर मी काय होणार आहे, विसरून जाणार आहे. मी बघितलं तर माझ्या लक्षात राहणार आहे, आणि जे मी केलं ते मी कधीच विसरणार नाही. म्हणजेच काय, लर्निंग बाय डुईंग, करता शिकतो माणूस. त्याच्यामध्ये शिकणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ऐकल्याने काय होणार आहे, मी विसरून जाणार आहे. बघितलं मी लक्षात ठेवणार आहे, परंतु मी केलं ना मी कधीच विसरू शकत नाही. कोणती पण गोष्ट घ्या तुम्ही. तर मग आरोग्य शिक्षणामध्ये आपल्याला काय करायचं, यांना प्रात्यक्षिक करून दाखवायची. ह्याचा मेन उद्देश कळला तुम्हाला, प्रात्यक्षिक करून दाखवायचे, सेटिंग एक्झाम्पल सेट करायचे. अशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने आरोग्य शिक्षण देता येईल. चांगले मानवी संबंध प्रस्थापित करायचे आपल्याला त्यांच्याशी. आता मी आरोग्य शिक्षण द्यायला गेले, माझ्या गावामध्ये भांडणं झाले, मी समजा आरोग्य कर्मचारी किंवा ANM GNM जे XYZ तर घेऊन टाकलं आपण, तर मी गेले गावामध्ये भांडणं केले, ते माझ्याकडून आरोग्य शिक्षण घेईल का, नाही घेणार. त्याच प्रकारे मग आपल्याला काय करायचं आहे, आरोग्य शिक्षणाच्या अंगी सहानुभूती, दयाळूपण असले पाहिजे. कोणी आपल्याला क्रॉस क्वेश्चन केले तरी पण आपण त्याच्यामधून कसं बाहेर निघू, किंवा त्यांच्याशी कसं चांगलं मन बोलू, त्याचं मन जिंकून घेऊ, आणि त्यांच्याशी एकदम प्रेमाने व दयाळूपणाने सहानुभूतीने वागायचं आहे आपल्याला. आणि त्यामुळे काय होणार आहे, आपले संबंध एकदम चांगले होणार आहे, त्यांचा आपल्यावर विश्वास बसणार आहे. लोकांनी त्याचा सच्चा मित्र म्हणून स्वीकारला गेला पाहिजे, आणि त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे त्यांच्या मनातली, म्हणजे आरोग्य रिलेटेड, आणि आपण त्याची गोपनीयता पण ठेवली पाहिजे. म्हणूनच आरोग्य शिक्षणासाठी चांगली मानवी संबंधाची नितांत गरज असते. निसंकोचपणे त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याकडे सांगितले पाहिजे. आता आरोग्य शिक्षणाची उद्देश काय बघू आपण. हे झाले तत्वे. तर उद्देशमध्ये येतं आरोग्य शिक्षण. आरोग्य म्हणजेच बहुमूल्य संपत्ती आहे, ही भावना मनामध्ये रुजवणे. हेल्थ अवेअरनेस करायचा आहे, म्हणजे हेल्थ अवेअरनेस काय करायचं आहे आपल्याला, आरोग्य. आता आपण पैसा सगळे कमवत आहे, का कमवत आहे, आपल्या गरजा भागवण्यासाठी. परंतु आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर या पैशाचं काय करणार तुम्ही, कशाचं होईना काय करणार आहे. त्यामुळे आरोग्य अत्यंत गरजेची बहुमूल्य संपत्ती. आपलं शरीर आणि आपणच सर्वात जास्त बहुमूल्य आहे.
ही त्यांच्या मनामध्ये भावना रुजवायची आपल्याला आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून. मग त्यामुळे ते काय होणार आहे, लोकांनी माहिती, ज्ञान, दृष्टिकोन, शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःच्या आरोग्याचे प्रश्न सोडवायला स्वावलंबी करणे. आता ती काय करणार आहे, आपण त्यांना सांगितलं आरोग्य एकदम महत्त्वाचं आहे आपलं, तर मग ते काय करणार आहे, त्यांना फक्त आपलं काय करायचं आहे, माहिती द्यायची, ज्ञान द्यायचं, त्यांना दृष्टिकोन कसा बदलायचा त्यांचा, आरोग्याविषयी चांगला दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन करायचा आहे. आणि शिक्षणाच्या आधारे त्यांच्या काय करायचं आहे, त्यांना त्यांच्या प्रयत्नांना स्वतःच्या आरोग्याचे प्रश्न स्वतः सोडवण्यास त्यांना स्वावलंबी करणे. ताप आली त्यांना सांगायचं आहे, ताप आल्यानंतर तुम्ही पॅरासिटमॉल, आपल्याला त्यांना शिकायचं आहे ती गोष्टी, पॅरासिटमॉल द्या, डॉक्टरांना विचारा. आणि नेहमी काय साईन सिम्टम दिसत असेल तर काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतं पुढे, हे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. जे कॉम्प्लिकेटेड होण्यापूर्वीच आपण त्याला लवकरात लवकर त्याचं डायग्नोज करून त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो आणि ते होणारे जे कॉम्प्लिकेशन आहे ते टाळू शकतो. त्याच्यामुळे उपलब्ध सेवा, आरोग्य सेवांचे योग्य व अधिक प्रमाणात उपयोग करून घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे. आता खूप सरकारने आपल्याला खूप आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे, पण आपल्याला वंचित राहत होत्या गोष्टीपासून. आपल्याला HB चेक करायची, BP चेक करायचं, PSC सेंटरला जाऊन, सब सेंटरला जाऊन, ज्यांना BPचे प्रॉब्लेम होते, मग त्यांनी काय होणार आहे, आपल्याला त्याचा लोकांना अवेअरनेस तयार होणार आहे. त्याच्याबद्दल आता एक गेल्यानंतर दुसरं पण म्हणेल इथे चांगली सेवा भेटते. मग त्यामुळे काय होणार आहे, त्या आरोग्य सेवांचा लाभ भेटणार आहे आपल्याला आणि घेण्यासाठी पण ते प्रवृत्त होणार आहे. आपल्याला तेच करायचं आरोग्य शिक्षणामध्ये. आता आरोग्य शिक्षणाच्या अवस्था किंवा टप्पे बघू. त्याच्यामध्ये येतं जागरूकता आपण बघितली. जागरूकता म्हणजे त्यांच्या जागरूकता करायची, आपल्याला आरोग्याविषयी एकदम जागरूकता निर्माण करायची. मग उदिकरण म्हणजे आवड, मूल्यमापन करायचं, नवीन विचारांचा परामर्श करायचा, निर्णय घेऊन द्यायचा, त्यांना निर्णय घेणे. नंतर येतं कृती अथवा नवीन विचार स्वीकारणे. आता कोणती गोष्ट नवीन विचार स्वीकारायला लावायचा किंवा कृती करायला लावायचं त्यांना. मग त्याच्यामध्ये पहिले जागृतीकरण करायचं, मग करायला लावायचं त्यांना, आवड निर्माण करायची, मूल्यमापन करायचं, नवीन विचारांचं त्यांच्यावर परार्पण करायचं आणि निर्णय घेऊन द्यायचा त्यांना. मग त्यानंतर त्यांना कृती करायला लावायची आणि स्वीकार करायला लावायचा. झालं. नंतर येतं आरोग्य शिक्षणाचे फायदे व तोटे. आरोग्य शिक्षणाचे फायदे काय काय बघू आपण. रोग प्रतिबंधक क्षमता वाढते. प्रिव्हेन्शन झालं, ते तर महत्त्वाचंच होतं. आपण त्यांना सांगितलं, सपोज आता आपण सांगितलं घरामध्ये 1 दिवस कोरडा दिवस पाळायचा, ज्यामुळे काय होणार आहे, मच्छर कमी होणार आहे किंवा मॉस्किटो कमी होणार आहे. त्यामुळे काय होणार, डास आहेत त्यांना मलेरिया होऊ शकत नाही, डेंग्यू होऊ शकत नाही. आपल्याला डेंग्यू प्रिव्हेंट झाला ना, तर मग झालं प्रिव्हेंटिव्ह. आणि आरोग्य सेवांचा खर्च कमी होईल. जे आपण आता डेंग्यू झाल्यानंतर जी ट्रीटमेंट लागणार आहे, पण आपण डेंग्यू होऊच दिला नाही ना, त्यामुळे आपलं काय होणार, खर्च कमी लागणार सेवांसाठी, आरोग्य सेवा कमी होणार आहे. समाजामध्ये आरोग्य संबंधित जागरूकता पण निर्माण झाली आणि आपल्या आरोग्याचा स्तर त्यामुळेच उंचावतो जेव्हा जागृती होती तेव्हा. आणि आयुर्मान आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. आयुर्मान वाढतं, जास्त दिवस जगतात लोक आणि जीवनाची गुणवत्ता पण वाढते. सामुदायिक सहभाग वाढण्यास मदत होतो आणि आपल्यावर त्यांचा विश्वास पण बसतो. मेन पॉईंट हा आहे. त्याच्यामध्ये तोटे बघू आता खाली. नंतर मर्यादित संसाधने आणि पोच. तोटे काय असतात, आपण आरोग्य शिक्षण द्यायला गेल्यानंतर आपल्याकडे काही संसाधन असतं का, काही पोच असते का, थोड्या प्रमाणात असतं, जास्त नसतो. नंतर इथं सांस्कृतिक अडचणी असतात. सांस्कृतिक अडचणी आणि विश्वास नसतो. लोकांचा आपल्यावर विश्वास बसतो का, आपण फर्स्ट टाइम गावात गेल्यावरती नाही बसत. आणि सांस्कृतिक अडचणी, आपण काही एखादा आपल्याला माहीत राहत नाही त्याच्या संस्कृतीविषयी, काही विषयी एखादा चुकीचा शब्द निघून गेला तर काहीतरी त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी विश्वास नसतो. मग आणि दीर्घकालीन परिणामांसाठी वेळ लागतो. आता आपल्याला पहिली वेळ सांगितलं, नंतर त्यांना एवढंच खरं वाटणार आणि दुसरी वेळ सांगितल्यावर खरं वाटणार नाही. पण त्याचा रिझल्ट जेव्हा परिणाम होतो ना, त्याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे वेळ लागणार आहे, ते एक तोटा आहे. त्याच्यानंतर माहितीच्या चुकीच्या स्रोतामुळे किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. आता माहितीच्या चुकीची माहिती दिल्या गेल्यानंतर काय होणार आहे, गैरसमज निर्माण होणार आहे. नाही, यांनी त्या मला असं सांगितलं होतं आणि दुसरे डॉक्टर तर असे म्हणतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि विश्वास कमी होतो. आणि शिक्षण पद्धती अप्रभावी असल्यास वेळेचा अपव्यय होतो. एवढी प्रभावी नाही शिक्षण पद्धती. लोक काही आता मी 10 लोकांना संघ आहे, त्याच्यामध्ये त्यांना आरोग्य शिक्षण देते, त्याच्यातले 5च लोक ऐकतात. 5 लोक नाही ऐकू शकत, कारण त्यांचं माइंडसेट नाही राहत तसा. त्यामुळे वेळेचा थोडा वापर म्हणजे वेळ वाया जातो थोडा. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला पण थोडं उत्साह निर्माण होतो. आणि अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर शेअर पण करा. धन्यवाद.